विदुर उवाच. तृतीय स्कंद अध्याय 7 श्लोक 15. संच्छिन्न संशयो मह्यं तव सूक्तासिना विभो उभयत्रापि भगवन् मनो मे संप्रधावती. विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद चाललेला आहे. भगवंतानी उद्धवाला जेव्हा उपदेश केला तेव्हा तिथे ऐकायला योगायोगाने मैत्रेय ऋषी आले होते आणि भगवंतानी मैत्रेयाला आज्ञा केली होती की तुझी विदुराची जेव्हा गाठ पडेल तेव्हा विदुराला हे ज्ञान सगळं सांग. म्हणून मैत्रेय ऋषी आणि विदुराची गाठ पडल्यावर मैत्रेय ऋषी हे जगाचं ज्ञान विदुराला सांगतायत. एका वाक्यात हे ज्ञान आत्तापर्यंत जे सांगितलं ते एका वाक्यात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या संपलं. की दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, आणि जे नाशिवंत आहे ते मिथ्या आहे आणि जे शाश्वत आहे ते सत्य आहे. हे सांगितल्यावर विदुर म्हणाला, भगवन आपल्या संयुक्तिक वचनाच्या तलवारीनं माझे सगळे संदेह छिन्न विछिन्न झाले आहेत. भगवंताची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्ही गोष्टी मला कळायला लागल्यात. विद्वान जीवाला जे क्लेश जाणवतात त्याला आधार केवळ भगवंताची माया आहे. म्हणून सर्व क्लेश मिथ्या आहेत, त्याचं कारण माया आहे. या संसारामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, काही सुखी आणि काही दुःखी. दोन प्रकारचे लोक सुखी आहेत. कोण? एक अज्ञानी आणि एक ज्ञानी. अज्ञानी लोकाला कळतच नाही म्हणून सुख आहे. म्हणून असं म्हणतात की अज्ञानात सुख आहे. आणि जे बुद्धीच्या पलीकडे भगवंताची ज्यांनी प्राप्ती करून घेतली आहेत ते लोक सुखी आहेत. त्यांना काहीही झालं तरी सुद्धा संत सगळे आपले योगी, त्यांना सुखदुःख काही नाही, त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. पण आपण जे मधले आहोत, आपण धड अज्ञानी नाहीत आणि ज्ञानी नाहीत, मूर्खही नाहीत आणि शहाणे नाहीत, ती माणसं दुःखी आहेत. भगवन आपल्या कृपेमुळे आता माझा निश्चय झाला आहे की जे आत्म्याशिवाय असलेले पदार्थ आहेत ते खरे नाहीत, ते आहेत असं वाटतात. पण आपल्या चरणसेवेनं ते वाटणंही माझं नाहीसं होईल. प्रभो, मैत्रेय ऋषीला म्हणतात की आपल्या चरणाच्या सेवेनं भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी उत्कट प्रेम आणि आनंद मला प्राप्त होईल, त्याची वृद्धी होईल. आणि भगवंताचं ज्ञान झाले की जन्ममरण फेरा संपला. आपल्यासारखे जे संत लोक आहेत, महात्मे लोक आहेत, ते भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गावरचे आमचे वाटाडे आहेत. ते भगवंताच्या गुणाचं गान करतात. अशा लोकांची सेवा करण्याची संधी कमी पुण्यही असलेल्या माणसाला लाभत नाही. दुर्लभ आहे. महात्म्यांची संगती लाभणं दुर्लभ आहे. शंकराचार्य म्हणतात की जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत: मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय.
मनुष्य जन्माला येणं दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीतून फिरून यावं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. इतका दुर्लभ मनुष्य जन्म मिळालाय आणि तो दारू पिऊन गटारामध्ये लोळण्याकरता घालवायचा का? भगवंताची प्राप्ती अन्य जन्मामध्ये नाही, झाली तर मनुष्य जन्मातच आहे. म्हणून नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी. दुसरं मनुष्यत्वम मुमुक्षत्वम. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. मनुष्य सगळे जन्माला आलेत, किती लोकांना मोक्षाची इच्छा आहे? हजारामध्ये एकाला सुद्धा नाही. मनुष्याणाम सहस्रेषु. बहुतेकांना खा प्या मजा करा, करायचं काय? उद्याचं कोणी बघितलंय? सगळे चार्वाकाचे अनुयायी आहेत. रणम कृत्वा घृतम पिबेत. चार्वाक काय म्हणतो? कर्ज काढा आणि तूप प्या. पण तो तूप प्या तरी म्हणतो का? सुसंस्कृत आहे चार्वाक. आजची चार्वाक दारू प्या म्हणतात, कर्ज काढा आणि दारू प्या म्हणतायत. म्हणजे आजची चार्वाक त्याच्या पुढे गेलेली आहेत. आणि त्याच्या पुढे काही चार्वाकी आहेत ते म्हणते की कर्ज काढा आणि बुडवा. बँकांच्या लक्षावधी कोटी रुपयाची कर्ज बुडीत आहेत. म्हणून महात्म्याची संगती. तिसरी गोष्ट महापुरुष संश्रय. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. सज्जनाची संतांची संगत लाभणं हे दुर्लभ आहे. वाल्या कोळ्याला नारदाची संगती लाभली, उद्धार झाला. पापी असलेल्या आजा मिळाला. येणार आहे पुढे आख्यान. संतांची संगती महात्म्यांची लाभली, उद्धार झाला. ज्यांना आयुष्यामध्ये महात्म्यांची संगती लाभते त्यांचा उद्धार होतो. मी भाग्यवान आहे. पूजनीय अनंतरावजी आठवले यांचा सहवास लाभला, दुंडा महाराजांचा सहवास लाभला, मामासाहेब दांडेकरांचा सहवास लाभला. राजकारणात असल्यामुळे नालायक माणसाचा सहवास पुष्कळ मिळाला मला. पण या मार्गाला आल्यानंतर पूर्वजन्माचं सुकृत की चांगल्या लोकांच्या प्रेमाला पात्र झालो, पुन्हा नुसतं नाही. हे दुर्लभ आहे. आजही सत्पुरुष आहेत, नाही असं कसं, पण बघायला डोळे पाहिजेत. म्हणून सज्जनांच्या संगतीनं भगवंताच्या चरणकमलाच्या ठाई उत्कट प्रेम निर्माण होतं. जन्ममरणाचा फेरा नाहीसा होतो. ही संधी कमी पुण्याई असणाऱ्या माणसाला मिळत नाही. मग विदुर म्हणतायत की भगवान मैत्रेयाला म्हणतायत, आपण सांगितलं की भगवंतानी पहिल्यांदा महदादी तत्व त्यांचे विकार या क्रमाने सृष्टीची रचना केली. विराट पुरुष निर्माण केला. त्याला हजारो पाय, हजारो मांड्या, हजारो हात होते. वेद त्याला आदिपुरुष म्हणतात. त्या विराट पुरुषाच्या पासून सर्व जग निर्माण झालं. इंद्रिय निर्माण झाले, वर्ण निर्माण झाले. ब्रह्मदेव सुद्धा त्यांच्यापासूनच निर्माण झाला आणि ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली. भगवंतानी कोणकोणत्या प्रजापतींना निर्माण केलं? मन्वंतराचे अधिपती कोण होते? मनुला निर्माण केलं, त्याचा वंश मला सांगा. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्याकरता अनेक अवतार घेतले ते सांगा. जीवाला ज्या ज्या गती प्राप्त होतात ते सर्व मला सांगा. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगा. ही सृष्टी, पितरांची सृष्टी, ग्रह नक्षत्र तारागण ते प्राप्त करण्याकरता दान तप यज्ञयाग
धर्माचं मूळ कारण असणारे भगवान आपण कोणतं आचरण केल्याने संतुष्ट होतात हे सगळं मला सांगावं. मी जे आपल्याला विचारलंय तेही सांगा आणि विचारलं नाही तेही सांगा. ज्यामुळं मायेमुळं विचार नष्ट झालेली माझी बुद्धी शुद्ध होईल, माझ्या मनामध्ये भगवंताचं प्रेम निर्माण होईल, ते सगळं मला सांगा. हे पुण्यवान मैत्रेया, सर्व वेदाचं अध्ययन, यज्ञ, तपश्चर्या, दान यामुळं जे पुण्य प्राप्त होतं त्यामुळे माणसाची जन्ममरणातून सुटका होते का, तेही मला सांगा. शुकाचार्य म्हणतात, विदुराने मैत्रेय ऋषीला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. त्यामुळं भगवंताच्या स्वरूपाची चर्चा करायला संधी मिळाली म्हणून मैत्रेयाला आनंद झाला. चांगले प्रश्न विचारणारे आहेत तरी कुठे? सगळे विचारतात त्या कुशंका. अभ्यास करायचा नाही. अभ्यास केल्यावर सगळ्या शंका फिटतात. एखादी राहते, मग विचारावी सज्जनाला, कोणातरी अभ्यास माणसाला. काहीच वाचायचं नाही, उगीच शंका विचारायची. त्याला मी नाव ठेवलंय शंकासुर. मला असले रोज भेटतात. त्या शंकासुराला मी उत्तरही तसंच देतो. जशी शंका तसं उत्तर. आधी वाचा, अभ्यास करा, त्यातून शंका जवळजवळ तुमच्या 99% फिटून जातील. पण काहीच अभ्यास करायचा नाही, उगीच शंका विचारायच्या. स्थितप्रज्ञ कसा दिसतो? त्या पु ल देशपांड्यांच्या तुझा आहे तुझबाशी नाटकामध्ये दोघं तिघं भांग पिलेले असतात आणि नशेमध्ये विचारत असतात, आहे स्थितप्रज्ञ कसा दिसतो? त्याला उत्तर देणारा तो काकाजी नावाचा मनुष्य आहे. तो तसं सांगतो, ती समोर गाढव आहे ना, तसा दिसतो. की जो गुळाचा खडा आणि कुंडातला कचरा एकाच चवीनं खातो. आता स्थितप्रज्ञाची थोडी टिंगल आहे, पण स्थितप्रज्ञाचं कुणाला सांगितलंय? भांग पिणाराला सांगितलंय. पण दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला मोठं विवेचन केलंय भगवंताने, कारण अर्जुन जिज्ञासू आहे. शहाण्या माणसाने विचारलं तर त्याला शहाणपणाची उत्तरं द्यावीत. मूर्खांनी डिवचण्याकरता प्रश्न विचारले तर त्याला तसंच उत्तर द्यावं. आमच्या मंदिराच्या केसमध्ये माझ्या वकिलांनी माझी उलट तपासणी घेतली. आता वकिलाची अक्कल ती तेवढ्या कोर्टापुरती, त्याला बाकी काय कळते, धर्मातलं काय कळते? त्या 150 वकिलांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या मंदिरातली पूजा आगमग्रंथाप्रमाणे चालते का? मी म्हटलं आमची पूजा श्रुती स्मृती पुराणोक्त असते. आता हे गाढवच आहे, त्याला काही येणार नाही नेमलेल्या माणसाला. ते म्हणे मी तुम्हाला विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर द्या, आगमग्रंथाप्रमाणे चालते का? मी म्हणलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी, तुम्हाला कळलं नाही, मी काय करू त्याला? मी दिले उत्तर तुम्हाला, श्रुती स्मृती पुराणोक्त चालते. मग जज्जे म्हणले, अहो हे मलाही कळलं नाही, तुम्ही जरा स्पष्ट करून सांगा. जज्जे म्हणतायत. मी म्हणलं श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे मनुस्मृती वगैरे, त्यात आगमग्रंथ आले सगळे. सगळ्याच पूजा आगमग्रंथाप्रमाणे नव्हे, श्रुती स्मृतीप्रमाणे चालतात. आणि ही गाढव म्हणतायत पसायदान म्हणा, तुकारामाचा अभंग म्हणा. अरे म्हणतो जाई, हरदास कशा करतायत? आत ग्रंथ, आत पूजा चाललेली असते, बेणारे मंत्र म्हणत असतात आणि बाहेर हरदास तुकारामाचे अभंग म्हणतच असतात. तुम्हाला अक्कल कुठे? तुम्ही बघितले काय जन्मात कशी पूजा चालती ती? ज्यांना संस्कृतचं रामहा रामो सुद्धा येत नाही, त्यांची परीक्षा घेणारी तशीच होती.
तर काय दिवाळी होणार कोणाला ठाऊक आहे. करायला हरकत नाही, शिकाणी करा ना. ज्यांना कोणाला पूजा करायची अवश्य करावी, पण शिकलं पाहिजे ना. तेव्हा शंका सुद्धा विचारायला यावी लागते, त्याला सुद्धा ज्ञान लागतं. मैत्रेया, सर्व प्रकारच्या वेदाचं सृष्टी निर्माण केल्यामुळं जे जे जग निर्माण झालं, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, हे सगळं आपण मला सांगावं असं प्रश्न केल्यावर शुकाचार्य म्हणतात की हे कुरुश्रेष्ठ, तू चांगले प्रश्न विचारलेस. म्हणून 8व्या अध्यायापासून सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सुरू झालाय. मैत्रेय उवाच सत्सेवनीयो बत पूर्वंशो यल्लोकपालो भगवत्प्रधानः बभूविथेहाजितकीर्तिमालाम् पदे पदे नूतनयस्य भीक्षणम्. विदुरा, तू यमराज आहेस. मागे सांगितलं की शाप झाल्यामुळे तो शूद्र योनीत जन्माला आला. पूर्ववंशामध्ये जन्म घेतल्यामुळे तुझा वंश सुद्धा साधू पुरुषांनी सेवा करावी असा झाला आहे. पदोपदी तू मला भगवंताचा प्रश्न विचारून माझं स्मरण टवटवीत करतो आहेस. म्हणून तुला आता मी भागवत सांगायला सुरुवात करतो. प्रवर्तये भागवतम पुराणम यदाह साक्षात भगवान ऋषिभ्यः. लोकांचं दुःख दूर करण्याकरता, त्यांना सुखप्राप्ती होण्याकरता मी तुला श्रीमद भागवत हे पुराण सांगायला सुरुवात करतो. यात दुसरी परंपरा सांगितली आहे. हे पुराण श्री संकर्षण भगवंतांनी सनकादिक ऋषीला सांगितलं. सनकादिक ऋषींनी नारदाला सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं, आणि ते ऐकायला सूत होते. सूतांनी आता सगळ्या शौनकादिक ऋषीला सांगितलेलं आहे. संकर्षण भगवान भगवंताचं एक नाव आहे. ज्ञानसंपन्न आदिदेव आहेत. ते पाताल लोकामध्ये होते तेव्हा सनत्कुमार ऋषींनी त्यांना भगवंताचं तत्व जाणण्याकरता अनेक प्रश्न विचारले. परमात्म्याला वासुदेव या नावाने संबोधतात. परमात्म्याची त्यावेळी शेष मानसिक पूजा करीत होता. सनत्कुमाराच्या उत्कर्षासाठी त्यांनी अर्धोन्मीलन म्हणजे अर्धवट डोळे झाकले. सनत्कुमार ऋषींनी मंदाकिनी नदीच्या पाण्याने भिजलेल्या आपल्या जटांनी त्यांच्या चरणाचे आसन असलेल्या कमलपुष्पाला स्पर्श केला. अनेक वस्तू अर्पण करून पूजा केली. सनत्कुमार त्यांच्या लीलांचे जाणकार आहेत. त्यांनी सद्गदित वाणीनं अनेक लीला गायल्या होत्या. त्यावेळी भगवान शेषावर झोपले होते आणि शेषाच्या हजारो फण्यावर हजारो श्रेष्ठ रत्न चमकत होती. वर्णन का सुंदर वर्णन आहे. त्यावेळी सनत्कुमाराला भगवान संकर्षणाने हे भागवत ऐकवलं. नंतर सनत्कुमारीने सांख्यायन ऋषीला त्यांनी प्रश्न केल्यावर हे भागवत सांगितलं. सांख्यायनाला जेव्हा भगवंताच्या विभूती वर्णन करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले शिष्य आमचे गुरु पराशर मुनी आणि बृहस्पतीला हे भागवत ऐकवलं. ही दुसरी परंपरा. एक परीक्षितीपर्यंत मगाशी सांगितलेली परंपरा आणि शेषापासून आलेली दुसरी परंपरा. नंतर पराशरांनी
पुलस्त्य मुनीच्या सांगण्यावरून हे आदिपुराण मला सांगितले, कोणाला? मैत्रेयाला. आणि हे श्रद्धाळू असलेल्या तुला मी हे पुराण सांगतो. पहिल्यांदा सगळं तत्वज्ञान आहे आणि मग कथा आहे. सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेलं होतं. श्रीनारायण शेषावर झोपले होते. त्यांची ज्ञानशक्ती जागृत होती, पण ते झोपले होते, योगनिद्रेमध्ये होते, डोळे मिटून घेतले होते. कोणतीही क्रिया नव्हती. फक्त त्यांनी कालशक्तीला जागं ठेवलं होतं. 1000 युग चौकड्या गेल्या, म्हणजे 4 युग 1000 वेळा फिरली. तेव्हा त्या कालशक्तीनं जीवाच्या कर्माच्या प्रवृत्तीला प्रेरणा केली. तेव्हा त्यांनी आपल्या शरीरामध्ये लीन असलेले असंख्य लोक पाहिले. ही पृथ्वी एक सामान्य ग्रह अशी आहे. असे कोट्यावधी ग्रह आणि तारे या विश्वामध्ये आहेत. म्हणजे सगळ्या जगाच्या मानाने वाळूचा कण जेवढा, तेवढी सुद्धा पृथ्वी नाही विश्वाच्या मानाने. कर्मशक्तीला जागृत केल्यानंतर पहिली निर्मिती काय झाली? भगवंताच्या नाभीतून एक कमल प्रकट झालं. ते दैदिप्यमान होतं, तेजस्वी होतं. त्या कमळामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला आणि मग त्यातून श्री ब्रह्मदेव प्रगट झाला. तो आपणहून प्रगट झाला म्हणून त्याला स्वयंभू म्हणतात. स्वयंभू म्हणजे स्वतःहून जन्माला आलेला. स्वयंभवती इति स्वयंभू. ब्रह्मदेवाने पाहिलं, समोर पाणीच, सगळं काहीच नव्हतं. चारी दिशेला मान वळून पाहू लागला म्हणून त्याला 4 तोंड निर्माण झाली. प्रलयकालीन वाऱ्यामुळं त्या पाण्यावर तरंग उठत होते. त्या ब्रह्मदेवाला त्या कमळाचं कशाचंच रहस्य कळेना. कमळावर बसलेला ब्रह्मदेव विचार करू लागला, मी कोण आहे? आधाराशी वाचलेले हे कमळ पाण्यामध्ये कुठून आलं? याच्या खाली कुठला आधार, एखादी वस्तू आहे का? म्हणून कमळाच्या देठातून सूक्ष्मपणे तो खाली खाली जाऊ लागला. खाली शोधत शोधत नाभी प्रदेशापर्यंत जाऊन सुद्धा त्याला काही दिसलं नाही. शोधता 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 आपण कुठून निर्माण झालो हे काही सापडलंच नाही. पुष्कळ काळ गेला. त्याचं आयुष्य क्षीण होत गेलं. त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही म्हणून तिथून तो माघारी फिरला. पुन्हा कमळावर आला आणि समाधी अवस्थेमध्ये स्थिर झाला. दिव्य 100 वर्ष योगाभ्यास करून ब्रह्मदेवाला ज्ञान झालं आणि अंतःकरणामध्ये स्वतःच्याच त्याला ज्ञान झालं. तुझे असून तुझं पाशी. अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट व्हावं लागतं. आणि मग त्याला दिसलं की विशाल अशा कमळाच्या शय्येवर भगवान, शेषावर भगवान एकटेच पहुडलेले आहेत. शेषनागाच्या हजारो फण्या छत्रासारख्या पसरल्या आहेत. मस्तकावर किरीट आहे, त्याच्यावर रत्न जडवलेली आहेत. त्या रत्नाच्या प्रकाशामध्ये प्रलयकाळच्या पाण्यातला अंधार नष्ट होतो आहे. असं ते भगवंताचं रूप पाहिलं. पाचूच्या पर्वतासारखा शेषावर झोपलेल्या भगवंताला पाहिलं. कमरेचा पितांबर सोन्यासारखा चकचकीत होता. मस्तकावर सुवर्ण मुकुट होता. गळ्यामध्ये वनमाला होत्या, त्यावर रत्न होती. त्यांच्या शरीराच्या लांबरून विस्ताराने त्रैलोक्य व्यापल्यासारखं दिसत होतं.
पितांबर धारण केला होता, वस्त्रालंकार होते, आणि मग सगळ्यांना चरणकमलाचं ते दर्शन देत होते. सुंदर बोटं, नखाच्या म्हणजे नख जे होते ते चंद्र कातून त्याचे तुकडे काढावे तसा नखचंद्रिकेप्रमाणे चमकत होते. असं हे भगवंताचं विराट रूप त्यांनी पाहिलं. खूप मोठं आहे. प्रभूच्या गळ्यामध्ये मात्र वेदरूप भ्रमर गुंजारव करत होते. विश्वाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवानी भगवंताच्या नाभी सरोवरामधून प्रकट झालेल्या या सगळ्या वस्तू पाहिल्या. 5 कमल, जल, आकाश, वायू, आपलं शरीर, याच्याशिवाय त्याला काहीही दिसलं नाही. आणि मग लोकनिर्मिती करायला तो उत्सुक झाला आणि भगवंताची त्यांनी स्तुती केली. भगवंताचं दर्शन झाल्यामुळे ब्रह्मदेवानी स्तुती केली. का? जग निर्माण करायला सामर्थ्य पाहिजे ना, ते कोण देणार? ब्रह्मोवाच ज्ञातोऽसि मेद्य सुचिरान्ननु देहभाजाम् न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम् नान्यस्त्वदस्ति भगवन्नपि तन्न शुद्धम् माया गुणव्यतिकराद्य दुरुर्विभासी. ब्रह्मदेवानी केलेली ही स्तुती आहे, भगवंताची स्तुती आहे. आज पुष्कळ काळानंतर भगवंता मी आपल्याला जाणू शकलो. पण दुर्भाग्य असं आहे की देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाही. जगामध्ये आपल्याशिवाय दुसरी वस्तू नाही. जी वस्तू दिसते ती सत्य नाही, मायेमुळे ती प्रतीत होते. देवादिदेवा आपल्याच चित्शक्तीनं प्रकाशित असल्याकारणाने अज्ञान आपल्यापाशी येत नाही. जसं प्रकाशापाशी अंधार येत नाही, तसं भगवंतापाशी अज्ञानी येईल कसं? आपल्या नाभिकमलापासून मी प्रगट झालो आहे. आपल्या रूपातून अनेक अवतार निर्माण झालेले आहेत. सत्पुरुषावर कृपा करण्याकरता आपण हे प्रगट केलेले आहेत. भगवंता, आपण विश्वाची रचना करणार आहात, कारण आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. मी आपला उपासक आहे. माझ्या हिताकरता ध्यानामध्ये आपलं रूप आपणच दाखवलं मला. जो जीव पापात्मा आहे, विषयासक्त आहे, तोच आपल्या रूपाचा अनादर करतो. आपल्या विश्वव्यापी रूपाला मी नमस्कार करतो. देवा, मी परमभक्ती केल्यामुळे आपल्या चरणकमलाला प्राप्त झालो आहे. जो आपल्याला शरण येतो त्याचे दुःख नाहीसे होते. मी माझे हे त्याचं नष्ट होतं. आपलं रूप अमंगल गोष्टी नष्ट करणारं आहे. पण विषय सुखासाठी दीन झालेल्या लोकांना, लाचार झालेल्या लोकांना हे रूप दिसत नाही. भगवंता, सामान्य माणसं दुःख भोगतात हे पाहून माझं मन फार खिन्न होत आहे. आपल्याला न जाणण्यामुळे माणसं दुःख भोगतात. स्वामी, जोपर्यंत मनुष्य विषयामध्ये रममाण आहे आणि आपल्याला परमेश्वरापेक्षा वेगळा समजतो, त्याची संसार चक्रातून सुटका होत नाही. परमेश्वरा, साक्षात मुनी सुद्धा जर आपल्या कथा कीर्तनांना विन्मुख झाले तर त्यांना सुद्धा संसारात अडकावं लागतं. त्यांचे सगळे उद्योग विफल होतात. आपले गुणगान करणारालाच आपला मार्ग कळतो. साधुपुरुषावर कृपा करण्याकरता आपण हे रूप धारण केलेलं आहे. भगवंता, जे कर्म आपल्याला अर्पण केलं जातं
त्याचा नाश होत नाही. हेच कर्माचं मोठं फळ आहे. आपल्या कृपेनं भेद भ्रमरूप अंधकार नाहीसा होतो. अशा परमेश्वराला देवा मी वारंवार नमस्कार करतो. प्राणत्याग आमचा होत असताना जर तुझे नामस्मरण आमच्या मनामध्ये आमच्या वाणीमध्ये आलं तर ब्रह्मपद प्राप्त होतं. म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे. मी आपल्याला नमस्कार करतो. आपली आराधना हाच स्वधर्म आहे. भगवंताची आराधना हाच स्वधर्म सांगितला आहे. लोकांनी विहित कर्म करावीत, निषिद्ध कर्म करू नयेत. त्यामध्ये जे गुरफटलेले आहेत त्यांना आपण प्राप्त होत नाहीत. 2 परार्ध काळापर्यंत आपण राहणार आहात. ब्रह्मदेवाची 50 वर्ष म्हणजे 1 परार्ध. आता पहिला परार्ध झालाय, दुसरा परार्ध चालू आहे सध्या. आद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे. रोज पूजेमध्ये संकल्प आहे ना. ही पूजा मी केव्हा करतो? ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धात. परार्ध एक कल्प. श्री श्वेतवाराह कल्पे. कल्प कोणता आहे? श्वेतवाराह. मग युग कोणता आहे? कलियुगे प्रथम चरणे. रोज कालाचा उल्लेख असतो पूजेमध्ये. अगदी तिथी, मास, वेळ, नक्षत्र आणि मग पूजा असते. आता हे देवळात गाढवं नेमलेले आहेत त्यांना कसं यायचे? ते तसं अवघड आहे. ते शिकावं लागतं. अवघड म्हणजे काय? शिकल्यावर येतं. कोणाला येईल? तुम्हाला सुद्धा येईल. पण शिकलं पाहिजे ना. गुरु जवळ जाऊन शिकल्याशिवाय येत नाही विद्या. तेव्हा प्रभो, आपल्या नाभिकमलातून माझा जन्म झाला. हे विश्व आपल्या पोटामध्ये सामावलेले आहे. त्रैलोक्याची रचना करणं हे मला आपण काम दिलेलं आहे. त्यामुळे मी समर्थ झालो आहे. देवा, आपल्याला नमस्कार असो. माझ्या बुद्धीमध्ये आपण ते सामर्थ्य द्यावं, म्हणजे मी पूर्वकल्पामध्ये असलेल्या सृष्टीप्रमाणे या कल्पामध्ये दुसरी सृष्टी निर्माण करेन. आपण भक्ताची इच्छा पूर्ण करणारे आहात. अनेक लीला करून आपण अद्भुत कर्म कराल. त्यातलाच एक माझ्या सृष्टीरचनेचा उद्योग आहे. माझ्या चित्तामध्ये जग निर्माण करण्याची प्रेरणा द्यावी. आपण जलामध्ये शयन करीत आहात. आपल्यापाशी अनंत शक्ती आहे. मी आपली विज्ञान शक्ती आहे. म्हणून मला सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य द्यावं. विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीनं माझा विषाद दूर करावा, अशी ब्रह्मदेवानी परमात्म्याला प्रार्थना केली. एका वाक्यात काय? सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य दे. संपलं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती. मग सामर्थ्य देणारा कोण आहे? परमेश्वर. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा प्रकारे ब्रह्मदेवानी भगवंताला पाहिलं. आपल्या शक्तीनुसार त्याची स्तुती केली आणि मौन धारण केलं. भगवंतानी पाहिलं की प्रलयकाल पाहून ब्रह्मदेव घाबरलेला आहे. त्रैलोक्याची रचना कशी करावी याबद्दल त्याच्या मनामध्ये निश्चित विचार नाही. म्हणून भगवान ब्रह्मदेवाचा खेद नाहीसा करण्याकरता म्हणाले, श्री भगवान उवाच मा वेद गर्भगास्तंध्रीं सर्ग उद्यममावह तन्मया पादितं ह्यग्रे यन्मां प्रार्थयते भवान. भगवान ब्रह्मदेवाला म्हणाले, हे वेदगर्भा, कारण वेद त्याच्यातून प्रगट झाले ना. वेद त्याच्या गर्भात आहेत. तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न कर.
मला तुझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केलं आहे. म्हणून हे जग निर्माण करण्याकरता तू तप कर. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तू सर्व लोक पाहशील. भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र चित्त कर म्हणजे मला पाहशील. काष्ठामध्ये जसा अग्नी लपलेला असतो, लाकडामध्ये अग्नी आहे पण तो पेटवू शकत नाही ना. नसेल तर पेटेल कसं? दगड पेटतो का? कारण दगडामध्ये अग्नी नाही. लाकूड पेटतं का? लाकडामध्ये अग्नी आहे म्हणून पेटतं. तसं सर्व भूतामध्ये परमेश्वर आहे हे जो जाणतो तो अज्ञानापासून मुक्त होतो. माझ्यापासून जग वेगळं नाही, अभिन्न म्हणजे भिन्न नाही हे जो पाहतो त्याला मोक्षपद प्राप्त होतं. ब्रह्मदेवा, तुझ्यामध्ये विविध प्रकारची जीवसृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तरी तुझं चित्त मोहवश होत नाही, हे माझ्या कृपेचं फळ आहे. ब्रह्मदेवा, तू मंत्रद्रष्टा आहेस. तुझं मन माझ्यातच लागून राहिलेलं आहे म्हणून रजोगुण तुला बांधत नाही. तू मला जाणला आहेस. आपला आश्रय कोणी आहे किंवा नाही या शंकेनं कमळाच्या देठातून तू खाली गेलास, पण तिथे तुला काही सापडलं नाही. तुला माझं स्वरूप तुझ्या अंतःकरणातच मी दाखवलंय. अरे तुझे असो ना तुझं पाशी, परमेश्वर कुठं आहे? अरे हृदयातच आहे. कुठे शोधतोस त्याला? हे प्रिय ब्रह्मदेवा, तू माझी जी स्तुती केलीस तेही माझ्या कृपेचंच फळ आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्याला समर्थ असणारा जो पुरुष म्हणजे परमेश्वर, त्याची तू स्तोत्राने स्तुती करून स्तुती केलेली आहे. ते भजन जो करेल त्याच्यावर देव प्रसन्न होईल. त्या तू सृष्टी निर्माण कर म्हणून भगवंतानी आज्ञा केली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवा, त्रैलोक्य तशीच ही प्रजा माझ्यामध्ये लीन झालेली आहे. सर्वाची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आणि आपल्या सर्व वेदमय स्वरूपापासून तू रचना कर, सृष्टी निर्माण कर, असं भगवंतानी ब्रह्मदेवाला आज्ञा केली. आणि मग ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. ती कोणत्या क्रमाने निर्माण झाली पुढच्या अध्यायात आहे. विदुर उवाच अंतर्हिते भगवती ब्रह्मालोक पितामहः प्रजा ससर्ज कतिधा दैहिकीर्मानसीर्विभुः. विदुर म्हणाले, मैत्रेय ऋषी मुनिवर, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण कर असं सांगून भगवान अंतर्धान पावले. मग सर्व लोकाचे पितामह त्यांनी आपला देह आणि मन याच्यापासून किती प्रकारची सृष्टी निर्माण केली त्याचं क्रमाने वर्णन करावं आणि माझ्या मनात जे संशय आहेत ते दूर करावेत. कारण आपण सर्वज्ञ आहात. सूत म्हणतात, शौनका, विदुराने असा प्रश्न मैत्रेय ऋषीला विचारल्यावर सृष्टी कशी आणि किती प्रकारची निर्माण झाली याचं उत्तर मैत्रेय ऋषींनी दिलं. मैत्रेय उवाच विरिञ्चोऽपि तथा चक्रे दिव्यं वर्षशतं तपः आत्मन्यात्मानमावेश्य यदाह भगवान अजः. भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी भगवंताच्या ठिकाणी, नारायणाच्या ठिकाणी आपलं चित्त एकाग्र केलं आणि 100 वर्ष तप केलं.
मग ब्रह्मदेवानी पाहिलं की प्रलयकालीन वायूच्या तुफान वेगामुळं ते कमळ आणि पाणी हालायला लागलेलं आहे. प्रबळ तपश्चर्येनं हृदयामध्ये आत्मज्ञान स्थिर झालं होतं आणि विज्ञान बल वाढलं होतं. विज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान, कळलं का? आणि ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान. ज्ञान आणि विज्ञानामध्ये फरक आहे. ज्याला आज आपण सायन्स म्हणतो ते विज्ञान, आणि परमात्म्याचं जे ज्ञान, ईश्वरी ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणतात. त्यांनी पाणी आणि वायू दोन्ही पिऊन टाकले. नंतर हळूहळू विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक आहेत ते मी निर्माण करेन. मग ब्रह्मदेवानी भूहू भुवाहा स्वाहा असे 3 भाग केले. ते कमळ एवढं मोठं होतं की त्याचे 14 आणि त्यापेक्षा अधिक लोक निर्माण होऊ शकले असते. म्हणून महरलोक, तपोलोक, जनोलोक, सत्यलोक असे 7 लोक निर्माण केले. भूहू भुवाहा स्वाहा महाहा तपाहा जनाहा आणि सत्यम. आपण रोज संध्येमध्ये विहारती म्हणतो. संध्या जर कोणी करत असेल, उगी 2-2, 4-4 लाख रुपये मुंजीला खर्च करायचा आणि ती पूर्ण संध्या करत नाही, काही नाही. आईची हौस मिळवायची, फोटो काढायचे. हे पोरगं शिकतच आहे समोर, काय करायचं. मी माझ्या नातवाला शिकवायचा प्रयत्न केला, आले निम्मी अर्धी यायला लागली, पण पुन्हा केली पाहिजे. पुन्हा ती शाळेत कॉलेजला गेले की विसरते. तर त्याच्यामध्ये ओम हू हू ओम भुवाहा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपाहा ओम सत्यम हे सगळे लोकच आहेत. हे सगळे लोक निर्माण केले. त्या विदुर म्हणाला, आपण काल नामक शक्ती सांगितली होती ती विस्तारपूर्वक सांगा. मैत्रेय म्हणाले, अरे विषयाचे बदलणे हेच कालाचे स्वरूप. काल स्वतः निर्विशेष अनादी अनंत आहे. तो काल भगवंतांनी निर्माण केला आहे. हे विश्व अगोदर भगवंतामध्ये मायेनं लीन होतं. भगवंतांनी ते पुन्हा प्रगट केलं. तेव्हा प्रलय काल द्रव्य या गुणाच्या द्वारा महत्त्व निर्माण केलं. काल म्हणजे गती, दिवस रात्र, आठवडे, महिना, वर्ष, युग, हे जे काल वेगाने जो चाललेला आहे. कशामुळे काल होतो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष होतात. तेव्हा काल गतीमुळे होतो, लक्षात ठेवा. काल हे जे तत्व आहे ना ते गतीमुळे होतो. आणि विश्व गतिमान आहे. जगत शब्दाचा अर्थ, जग म्हणजे गम गच्छती बसून जगत शब्द आलाय. गच्छती इति जगत. जे गतिमान आहे त्याला जग म्हणतात, जे एका ठिकाणी त्याला जग म्हणत नाहीत. म्हणून जग कोणाला म्हणतात? जग शब्दाचा अर्थ जग शब्दातच आहे. गच्छती गतिमान आहे. इंग्रजीमध्ये काय वर्ल्ड म्हणतात. वर्ल्ड मध्ये तो अर्थ आहे का? फक्त जगातली एकमेव श्रेष्ठ भाषा संस्कृत आहे. त्याच्यामध्ये शब्दाचा अर्थ शब्दातच असतो म्हणून ती श्रेष्ठ भाषा आहे. पण आम्हाला इंग्रजी श्रेष्ठ भाषा वाटालेली मूर्खांना. मुलगा कुठं आहे? इंग्रजी माध्यमात. मग दुसऱ्या वर्षी काही येत नाही म्हणून आमच्या हायस्कूलला यायचे, सर तेवढं तुम्ही पोरगं तुमच्या हायस्कूलला घ्या की. मग आमच्या शिवाय करतो, मरायला गेला होता तिकडे कशाला?
आमच्याकडे द्यायला तुला 2,000 फी नाही, तिथे द्यायला 30,000 देतो, काय लाज लज्जा आहे का काही? संस्कृत शिका. संस्कृत शिकल्याशिवाय संस्कृती कळणार नाही. आणि संस्कृत केवळ ब्राह्मणाची भाषा नाही, तुमच्या आमच्या सगळ्याची भाषा आहे. मी यादी सांगितलं ना, व्यास ब्राह्मण होते का? सगळी पुराणं कोणी लिहिली? व्यासाने. महाभारत कोणी लिहिलं? महाभारत कोणी, आणि भागवत कोणी लिहिलं? व्यास. कुठं ब्राह्मण होते? वाल्मिकी कुठं ब्राह्मण होते? जनक राजा कुठं ब्राह्मण होता? अहो, उपनिषदामध्ये रैक्व नावाचा शूद्र आहे, त्याच्यापाशी ब्रह्मज्ञान आहे. आणि जानश्रुती नावाचा राजा शूद्राकडे शिकायला गेलाय, तेव्हा शूद्राला ज्ञानापासून वंचित केलं, हे खोटं आहे. ज्ञान सगळ्याजवळ आहे, कोणापाशी नाही. जो जो परिश्रम करतो, जो जो अभ्यास करतो, त्या सगळ्यापाशी ज्ञान आहे. म्हणून हे जगाचं जे ज्ञान आहे ते सांगतायत. कालगतीमुळं विश्वाला गती मिळाली, त्यातून विश्वाचा पहिला अंकुर निर्माण झाला, त्याला म्हणतात महत्तत्व. महत्तत्व हा विश्वाचा पहिला अंकुर. त्यानंतर जगाची उत्पत्ती ही त्या महत्तत्वापासून 9 प्रकारची सृष्टी झाली, प्राकृत आणि वैकृत. प्रलय, काल, द्रव्य या महत्तत्वामध्ये विकार निर्माण झाला आणि त्यातून अहंकार निर्माण झाला. अहंकारातून पृथ्वी वगैरे पंचमहाभूत निर्माण झाली, त्यातून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय निर्माण झाली. तिसरी सिटी म्हणजे भूत म्हणजे प्राणीसृष्टी, त्यातून पंचमहाभूत तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. प्रत्येक महाभूताचा जो गुण आहे त्याला तन्मात्रा म्हणतात. 10 इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही सगळी अहंकारापासून निर्माण झाली. काही सात्विक, काही राजस आणि काही तामस, अशी 3 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. 3 आणि 3 6 झाले, प्राकृत आणि वैकृत. नंतर अविद्या निर्माण झाली, त्यामध्ये तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह ही अज्ञानाची सृष्टी आहे सगळी. आपण यातच आहोत सगळी. या 6 सृष्टी, जीवाच्या बुद्धीवर आवरण करणारी आणि विक्षेप करणारी 6 सृष्टी प्राकृत आहेत आणि विकारापासून निर्माण झाली म्हणून वैकृत. भगवंतानी रजोगुणाचा स्वीकार करून ही वैकृत सृष्टी निर्माण केली. त्यातून वनस्पती, औषधी म्हणजे वनस्पतीलाच औषधी म्हणतात, लता, विरुध, द्रुम ही 7वी सृष्टी. 8वी पशुपक्ष्याची. पशुमध्ये कोणकोणते येते दिले? गाय, बकरा, रेडा वगैरे यादी पुष्कळ येते. आणि 9वी सृष्टी मनुष्याची आहे. मनुष्य हे शेवटलं मॉडेल आहे, परिपूर्ण. प्राण्यामध्ये, पक्षामध्ये काही ना काही ते कमी आहे ना. विदुरा, ही मनुष्याची सृष्टी एकाच प्रकारची आहे. फरक काय? मनुष्याचा आहार वरून खाली जातो आणि पशुचा आहार समांतर जातो. पशु, पक्षी आणि मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी निर्माण झाल्या. त्यानंतर देवसर्ग, देव निर्माण झाले. त्यानंतर सनत्कुमाराचा एक वेगळा सर्ग आहे. सर्ग म्हणजे निर्मिती, बरं का. तो कौमार सर्ग आहे, म्हणजे कुमार वय त्यांचं कायमचं आहे. तो प्राकृत आणि वैकृत दोन्हीही आहे. नंतर मनुष्याखेरीज कोण कोण निर्माण केले? मनुष्य एकटाच नाही आहे. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण,
विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच, किन्नर, किंपुरुष, अश्वमुख अशी 8 प्रकारची मनुष्येतर सृष्टी आहे. यांना माणसापेक्षा सामर्थ्य जास्त आहे. याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवानी रचलेली 10 प्रकारची सृष्टी तुला मी सांगितली. आता यानंतर तुला मी वंश मन्वंतर सांगेन. प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन भगवानच ब्रह्मदेवाच्या रूपाने ही सृष्टीची रचना करतो. आता पुढच्या अध्यायामध्ये कालतत्व सांगितलेलं आहे. 21व्या शतकामध्ये सुद्धा जी व्याख्या सांगितली आहे तीच येत आहे 5000 वर्षापूर्वी सांगितलेली. चरमसद्विशेषाणाम अनेको संयुतः सदा परमाणुस्स विज्ञेयो नृणामैक्यभ्रमो यतः. इथं परमाणूची व्याख्या सांगितली. काय सांगितली आहे? पृथ्वी वगैरे कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम म्हणजे सर्वात सूक्ष्म, तम शब्द आला की सर्वात आणि तर आला की दोघात, ज्याचा पुन्हा विभाग होऊ शकत नाही, जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही, ज्याचा इतर परमाणूबरोबर संयोग झालेला नाही, त्याला परमाणू म्हणतात. वस्तूचा शेवटचा अंश, शेवटला भाग की ज्याचा पुन्हा भाग करता येत नाही, त्याला परमाणू म्हणतात. आज सुद्धा फिजिक्समध्ये बघा ॲटमची व्याख्या हीच आहे. 21व्या शतक म्हणजे त्यांना आईन्स्टाईनला शोध लागायला 20वं शतक उजडावं लागलं. आपल्याकडे परमाणूची व्याख्या हजारो वर्षापूर्वी दिली, ती आज कायम आहे. परमाणू कोणाला म्हणतात? वस्तूच्या कणाचा शेवटचा भाग की ज्याचा पुन्हा भाग करता येत नाही, जो दुसऱ्याचा भाग नाही, त्याला परमाणू म्हणतात. मग अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर वस्तू बनते. कळलं का? हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या पृथ्वी इत्यादी कार्याच्या समुदायाला परममहान असं नाव आहे. तेव्हा सगळ्यात सूक्ष्म काय आहे तर परमाणू. इथून सुरुवात आहे. काळ कसा मोजतो आपण? पृथ्वीला किंवा सूर्याला, सूर्याची सूर्य स्थिर आहे, गती पृथ्वीचीच आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो त्याला 1 वर्ष म्हणतात, आणि स्वतःभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो 24 तास त्याला दिवस म्हणतात. तेव्हा सूर्याला 1 परमाणू अंतर जायला जेवढा वेळ लागतो त्याला 1 परमाणू काळ म्हणतात. सेकंदाच्या खाली अजून तर मोजायची घड्याळ निघालेलं नाही. असं म्हणतात की सेकंदाचा 10,000वा अंश. आपल्याकडे ते नाही सांगितलं. आपल्याकडे काय सांगितलंय की जो काळ प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो, तो सर्वात सूक्ष्म काळ, आणि तेवढं अंतर जायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला परमाणू काळ म्हटले. आता 2 परमाणूचा 1 अणू बघा किती सूक्ष्म बघितले. 3 अणू मिळून 1 त्रसरेणू. अणू परमाणू दिसत नाही डोळ्याला, परमाणू दिसतो. कुठे? झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणाच्या प्रकाशामध्ये जे उडणारे कण असतात. झरोक्यातून सूर्यप्रकाश पडतो का नाही, त्यात बारकी बारकी कण उडलेली दिसतात बघा.
तो त्रसरेणू. 3 त्रसरेणू ओलांडून जायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटी झाल्या म्हणजे त्याला वेध म्हणतात. आणि 3 वेधाचा एक लव होतो. लव शब्द वापरतो, लव मात्र सुद्धा असं म्हणतो की नाही. 3 लवाचा एक निमिष. निमिष म्हणजे डोळ्याची पापणी उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. किती सूक्ष्म म्हणले. 3 निमिषाचा एक क्षण, 5 क्षणाची एक काष्ठा, 15 काष्ठाचा एक लघु, 15 लघुची नाडिका, 2 नाडिकाचा मुहूर्त. आत्ता मुहूर्त आला. पूर्वी लग्नाच्या पत्रिकेवर, मुंजीच्या पत्रिकेवर मुहूर्त छापत होते. आता मिनिट छापतात. इतक्या बाजूने एका मिनिटाने, कारण कोणाला कळत नाही म्हणून छापतच नाही कोणी. तेव्हा 15 काष्ठाचा एक लघु, 15 लघुची नाडिका, नाडिकाचा मुहूर्त, 6 किंवा 7 नाडिकेचा एक प्रहर. प्रहर अजून वापरतो आपण, 3ऱ्या प्रहरी, 2ऱ्या प्रहरी म्हणतो नाही का. यालाच याम म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाच्या किंवा रात्रीचा 4था भाग, म्हणजे किती, 6 तास. प्रहर म्हणजे 6 तास. 6 पल तांब्याचे एक भांडे बनवायचे, त्याच्यामध्ये 1 शेर पाणी मावेल आणि 4 मासे सोन्याची, 4 बोटं लांबीची एक सळई बनवून ती भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळामध्ये ते 1 शेर पाणी भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणजे मुहूर्त म्हणतात. पूर्वी विवाह मंडपामध्ये गंगाळ ठेवलेलं असायचं, त्याच्यामध्ये ते कालपात्र ठेवलेलं असायचं आणि ते बुडलं की आता सावधानं सुरू व्हायचं. मिनिट टू मिनिट, सेकंद टू सेकंद, मिनिट टू मिनिट सुद्धा नाही. विदुरा 4 प्रहराचे दिवस आणि 4 प्रहराची रात्र, नाही 4 प्रहराचे दिवस आणि रात्र एकच. प्रहर म्हणजे 6 तास, दिवस आणि रात्र 3 प्रहराची. त्यानंतर दिवस आणि रात्र 15 गेल्यावर एक 15वडा होतो. त्याचे 2 प्रकार, त्याला पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष. पक्ष म्हणजे 15 दिवस. 2 पक्षाचा मिळून 1 महिना होतो. 1 महिना म्हणजे पितरांचे 1 दिवस रात्र. 2 महिन्याचा एक ऋतू,